आरटीओ डिपार्टमेंट मधून भ्रष्टाचाराचा कळस आपल्याला पाहायला मिळतोय। राजेंद्र केसकर नावाचे अधिकारी जे पुण्यातील आरटीओ डिपार्टमेंट मध्ये काम करतात, त्यांना काही दिवसांआधी 70,000ची लाच घेताना रंगे हात नागपूर अँटी करप्शन ब्युरोनं पकडलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर म्हणजे पुढची जी इन्व्हेस्टिगेशन आहे ती लागली होती, त्यांची पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करण्यात आली होती। त्यावेळेस त्यांच्या पुण्याच्या राहत्या घरी देखील छापेमारी केली होती अँटी करप्शन ब्युरोनं। त्यावेळेस म्हणजे रोख रक्कम, सोनं चांदी सगळं मिळून 4 कोटीचा मुद्देमाल त्यांच्या घरातून जप्त करण्यात आला होता। ते अजूनही क्लिअर नाहीये की तो मुद्देमाल कशा पद्धतीने होता, खरंच कोणत्या लाचखोरीतून त्यांनी तो कमवलेला होता किंवा त्यांचा स्वतःचा होता, ते अजूनही त्या गोष्टीचा क्लिअरन्स समोर आलेला नाहीये। परंतु या गोष्टीची हद्द आता पुण्यामध्ये अशा पद्धतीने पार होतीये की त्याच राजेंद्र केसकरला आता पुण्यातील आरटीओ डिपार्टमेंट मध्ये प्रमोशन मिळालेलं आहे। आता ते प्रमोशन खरंच मिळालंय का इन प्रोसेस आहे ते अजूनही क्लिअर नाहीये। म्हणजे जेवढी माहिती आपल्याकडे आहे तर त्यांना या लिस्ट मध्ये आहे इतकं कन्फर्म आहे। परंतु जर आपण बघितलं तर इथं सगळ्यात मोठा प्रश्न आता आरटीओ डिपार्टमेंटवर आहे की ज्या व्यक्तीने लाच घेतलेली आहे त्या व्यक्तीला प्रमोशन कसं काय दिलं जातंय। कारण की जर आपण बघितलं तर आपल्या पुण्यामध्ये जे नागरिक आहेत किंवा जे काही वाहन चालक आहेत त्याला जे काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेस ते आरटीओ डिपार्टमेंटकडे जातात। पण जर पुढे बसलेला अधिकारी जर लाचखोर असेल तर नागरिकांनी कोणाकडे जायचं किंवा साधारण नागरिक कशा पद्धतीने ती लाच भरतील याचा विचार न करता त्यांना आता प्रमोशन लिस्ट मध्ये टाकलेलं आहे। आता आपल्याला तर ही मिळालेली माहिती आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आतल्या ऑफिशियल्सला किंवा ऑफिसरला ते माहिती आहे, परंतु त्याच्यावर अजूनही कोणीही कोणतीही कारवाई केलेली नाही। तर आता पुणेकरांवर सगळ्यात मोठा दबाव किंवा पुणेकरांवर पुढे चालून या गोष्टीचा सगळ्यात मोठा त्रास पुणेकरांना होऊ शकतो सगळ्या गोष्टींचा। कारण की आरटीओ डिपार्टमेंट मध्ये जर तुम्ही गेलं तर तुम्हाला असं होऊ शकतं की तुमच्या समोर बसलेला जो ऑफिसर आहे किंवा जो अधिकारी आहे तो लाचखोर आहे। तर तुमच्या खिशाला जर परवडणार असेल तर तुम्ही आरटीओ डिपार्टमेंट मध्ये जा किंवा नका जा। कारण की आता जे काही आरोप आता राजेंद्र केसकरवर झालेले आहेत त्याच्यावरून तर आपल्याला कळतंय की हे जे अधिकारी आहेत ते तर लाच घेतात, परंतु आता ते पुण्यातील किंवा पुणेकरांना कशा पद्धतीने परवडणार हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि आरटीओ डिपार्टमेंटही आता याच्यामध्ये सेम पद्धतीने गुन्हेगार आहे आपण असं म्हणू शकतो। आता खरंच आरटीओ डिपार्टमेंटच्या लाचखोरीवर किंवा राजेंद्र केसकरवर काहीतरी कारवाई होणार का आणि याच्यावर कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, तुमचे मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।